उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार, तर रात्री 7:30 वाजता सभा घेणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, जरांगेंचा डॉक्टरी उपचार घेण्यासही नकार। शरद पवार आज कल्याण आणि उल्हासनगर दौऱ्यावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज कल्याण डोंबिवली दौरा। निवडणूक कोणतीही असो, चर्चा आपल्याच नावाची होते। बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य, 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला मतदारसंघ राहिला नसल्याचंही वक्तव्य। मुंबईमध्ये शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश, तर लोकसभा निवडणुका होईपर्यंत शालाबाह्य काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षकांना पत्र। यंदा मुसळधार पाऊस बरसणार, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज। अल निनोचा प्रभाव जूनपर्यंत संपण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर, हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान भरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सगळ्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, भारतीय मुत्सद्देगिरीला मोठे यश, 8 पैकी 7 जण मायदेशीही परतले। शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं, सरकारकडून शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण, चंदीगडमध्ये अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद रॉय करणार बातचीत। बिहार विधानसभेमध्ये आज नितीश कुमार सरकारची अग्निपरीक्षा, 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा नितीश कुमार यांचा दावा, तर तेजस्वी यादवांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ। पंतप्रधान मोदींकडून आज 1 लाखाहून अधिक नोकऱ्यांची भेट, 47 ठिकाणी रोजगार मेळावे, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचंही वाटप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहकुटुंब अयोध्येमध्ये राम मंदिराचं दर्शन घेणार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही केजरीवालांसोबत अयोध्येत जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।